स्पर्धा परीक्षा, संधी आणि आव्हाने या विषयावरती बोलण्यासाठी मी आपल्या समोर आहे. मुळात कॉलेजच्या परीक्षा देत असताना कॉलेजच्या परीक्षा आणि आमच्या आयुष्याची स्पर्धा यातला सुवर्ण मध्य म्हणजे स्पर्धा परीक्षा असं मी नेहमी सांगत असतो. मुळात कॉलेजच्या परीक्षा कधी संपतात आणि परीक्षा संपल्यानंतर आम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला कधी सुरुवात करतो याची सांगड आम्हालाच घालता येत नाही. इतका आम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये कधी कधी गुंतलेलो असतो. सागर आंधळे माझा मित्र भाऊ इथं उपस्थित आहे. मुळात स्पर्धा परीक्षांचा ज्यावेळेस मी विचार करतो मला नेहमी असं वाटतं यात दोन शब्द आहेत, स्पर्धा आणि परीक्षा. मुळात ही नेमकी परीक्षा कसली आहे तर मला असं वाटतं की ही स्पर्धेची परीक्षा आहे. म्हणजे इतकी प्रचंड स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत आम्हाला टिकून राहायचं आहे आणि त्या टिकून राहण्याची परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे आम्हाला स्पर्धेत टिकून तर राहायचंय आणि पास पण व्हायचंय. म्हणजे स्पर्धेत टिकून राहून परीक्षा पास व्हायची आहे. आणि मुळात आजचा कालखंड इतका अडचणीचा आहे की आपल्याला फक्त स्पर्धेत टिकून परीक्षा पास नाही व्हायचंय, तर या लॉकडाऊन मध्ये आमचा संयम, आमची जिद्द, आमची महत्वाकांक्षा या सर्वांचा संयम घेऊन आम्हाला ही परीक्षा पास करायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर ही आमच्या आयुष्याची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेची ही परीक्षा आहे, अशी स्पर्धा परीक्षा. मग ज्यावेळेस मला विषयाचा संदर्भाने विचारलं गेलं की विषय काय ठेवायचा, आणि मग स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करणारे जे जे काही विद्यार्थी असतील, समजा काही लाईव्ह येतील न येतील, काही नंतर हा व्हिडिओ बघतील, मात्र काही बेसिक गोष्टी मी आपल्याशी संवाद साधणार आहे की स्पर्धा परीक्षा संधी का आहे आणि आव्हान का आहे. तर मला असं वाटतं याला दोन बाजू आहे. संधी अशासाठी आहे की केवळ परीक्षेची फी भरायची आणि फी भरल्यानंतर एवढ्या कमी पैशामध्ये एक चांगल्या प्रकारची नोकरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की जी नोकरी इतक्या कमी पैशामध्ये दुसरीकडे कुठंच मिळू शकत नाही, म्हणून स्पर्धा परीक्षा ही एक संधी आहे. म्हणजे कुठल्याही कंपनीत जर आम्हाला काम करायचं असेल तर आमचं आधी क्वालिफिकेशन चेक केलं जातं. मात्र केवळ ग्रॅज्युएशन एका क्वालिफिकेशन वरती, मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल आणि बीए असेल, तर तिघांनाही एका समान पातळीवरती आणणारी ही परीक्षा आणि कुठल्याही क्वालिफिकेशनची अट न लावता अगदी सर्वोच्च असलेल्या एमपीएससी मध्ये सर्वोच्च असलेल्या डेप्टी कलेक्टर पासून कुठल्याही सरळ सेवेच्या पदापर्यंत सगळ्यांना संधी उपलब्ध करून देणारी परीक्षा म्हणून स्पर्धा परीक्षा ही आमच्या समोरची एक संधी असते. दुसरं महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा संधी का आहे तर मला असं वाटतं की कुठल्याही नोकरीला नसलेली सामाजिक प्रतिष्ठा, कुठल्याही नोकरीमध्ये न मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा आम्हाला या नोकरीमध्ये मिळत असते किंवा या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मिळत असते. म्हणून स्पर्धा परीक्षा ही एक संधी आहे. मग प्रश्न पडतो की मग हे आव्हान का, तर मला असं वाटतं हे आव्हान का, तर लाखो मुलं परीक्षेला बसलेली असतात आणि या लाखो मुलांमधून 100-125 पदं असतात, 200 पदं असतात. अगदी या वर्षीची परीक्षा बघितली तर 300-400 पदं असतात. इतक्या सगळ्या वातावरणामध्ये लाखो मुलांमधून आपल्याला 200 मुलांपर्यंत पोहोचायचं असतं. 200 सर्वोत्तम मुलांमध्ये आपला नंबर यावा, म्हणून हे एक आव्हान आहे. दुसरं आव्हान काय असेल तर मला असं वाटतं परीक्षेचं स्वरूप. म्हणजे या वर्षी असलेला पेपर पुढच्या वर्षी त्याच स्वरूपाचा असेल का, तर अजिबात असं काही नाही. या वर्षी आलेली प्रश्नपत्रिका पुढच्या वर्षी त्याच पद्धतीने निघेल का, असंही अजिबात काही नाही. दरवर्षी दर परीक्षेत बदलत जाणारं परीक्षेचं स्वरूप आणि आयोगाचा बदलत जाणारा दृष्टिकोन, मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेतल्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसमोरचं हे एक आव्हान आहे. मुळात मग स्पर्धा परीक्षेचा कुठलाही विद्यार्थी, मग तो अगदी एखाद्या क्लेरिकल परीक्षेची तयारी करणारा असेल, पोलीस भरतीची तयारी करणारा असेल, तलाठीची तयारी करणारा असेल किंवा एमपीएससी युपीएससीची तयारी करणारा असेल, हा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये येतो, माझं फार प्रामाणिक मत असं आहे की विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये उतरताना काही गोष्टी डोक्यात ठरवून आल्या पाहिजे. मुळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किती दिवस करायचा, मग अभ्यास करताना माझ्याकडे प्लॅन बी आहे का, प्लॅन बी कशासाठी ठेवायचा, मुळात मला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मग तो कुठल्या परीक्षेसाठी करायचा, सगळ्या अनुषंगाने आम्ही विचार केला पाहिजे असं माझं फार प्रामाणिक मत आहे. इथं जवळपास 13-14 जण माझ्या सोबत ऐकतायत. मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की आपल्याला बऱ्याच मुलांच्या मनातले प्रश्न माहीत असतात. मी विनंती करतो की इथं मी बोलतोय म्हणजे मीच बोलण्यापेक्षा आपण आपल्या मनातले प्रश्न विचारू, जेणेकरून तुमच्याही मनात असलेले प्रश्न मला कळतील
आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मला करता येईल. मी सगळ्यांना अशी विनंती करतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रश्न विचारा, म्हणजे हा संवाद होईल. नाहीतर एकतर्फी मी बोलत गेलो, मला असलेल्या अडचणी सांगत गेलो, मला आलेला अनुभव सांगत गेलो, तर तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं स्पर्धा परीक्षा करताना काय अडचणी येत आहेत, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताना कुठल्या अनुभवाला सामोरं जात आहेत, हे कदाचित मला कळणार नाही. कारण स्पर्धा परीक्षेचा मी अभ्यास सुरू केला तो काळ वेगळा होता. आज स्पर्धा परीक्षेचं जे स्वरूप आहे ते थोडं का होईना परंतु बदललेलं आहे. मला अपेक्षा माझ्या सर्व मित्रांकडून अशा आहेत की त्यांनी प्रश्न विचारावेत, काय काय अडचणी येत आहेत त्या सांगाव्यात. मी माझ्या परीनं मला जमेल तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न पुढच्या काही मिनिटांमध्ये करणार आहे. आपण सुरुवात करूया की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बऱ्याच वेळेस असं होतं की कुठलाही एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करायला येतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात असं असतं की नाही, मला आता युपीएससीचा अभ्यास करायचा आहे, आता आयएस व्हायचंय. आणि तो युपीएससीचं स्वप्न बघून आलेला विद्यार्थी, त्याला व्यवस्थित गायडन्स मिळत नाही, व्यवस्थित दिशा मिळत नाही, आणि मग आयएस व्हायचं स्वप्न बघून, कलेक्टर व्हायचं स्वप्न बघून आलेला विद्यार्थी कधी कलेक्टरच्या गाडीचा ड्रायव्हर होतो हे त्याला सुद्धा लक्षात येत नाही. याचं कारण ज्यावेळेस मी शोधायचा प्रयत्न करतो, बऱ्याच वेळेस असं होतं की आमच्या आयुष्याची निश्चित दिशाच ठरलेली नसते. मुळात मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणजे नेमके कसला अभ्यास करायचा ही गोष्टच आमची ठरलेली नसते. आम्ही शेजारचा मुलगा जशा पद्धतीने अभ्यास करतो, आमचा एखादा मित्र जशा पद्धतीने अभ्यास करतो त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करतो. मला असं वाटतं की मला परीक्षेसाठी असलेला वेळ मी किती वेळ यासाठी देऊ शकतो, किती अभ्यास करण्याची माझी क्षमता आहे, या सगळ्यांचा विचार करणं या निमित्तानं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे झालं प्रायमरी गोष्ट की अभ्यास करताना कुठल्या परीक्षेची निवड करायची. मी साधारणतः एमपीएससी वरती आज बोलणार आहे. पहिली गोष्ट, परीक्षा कुठली द्यायची ते ठरवा. मुळात एमपीएससीचा विचार केल्यानंतर मग प्रश्न पडतो पीएसआय करायची, एसटीआय असिस्टंट करायची की राज्यसेवा करायची. बऱ्याच वेळेला राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला तो मग तलाठी, पीएसआय, पोलीस भरती अशा सगळ्या परीक्षा देत बसतो आणि मूळ जी परीक्षा असते त्या परीक्षेकडे दुर्लक्ष होतो. 3-4 वर्ष त्यातच निघून जातात आणि मग कुठल्या परीक्षेचा अभ्यास करायचा तेच आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा, जी कुठली परीक्षा ठरवायची असेल, ज्या कुठल्या परीक्षेमध्ये उतरायचं असेल, त्या परीक्षेचा अभ्यास करताना पहिल्यात पहिली गोष्ट आहे त्या परीक्षेचा सिलेबस. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्या परीक्षेचा सिलेबस माझ्या हातामध्ये आहे का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि मग तो सिलेबस मला समजला आहे का, तो सिलेबस मी वाचला आहे का, तो सिलेबस ज्या ज्या गोष्टींमधून मला त्याची माहिती मिळू शकते अशी पुस्तकं मला अवेलेबल आहेत का. सगळ्यात दुसरा मुद्दा आहे तो बुक लिस्ट. मग सिलेबस आपण किती चांगल्या पद्धतीने बघितला, सिलेबसला किती चांगल्या पद्धतीने आपण वेळ दिला, त्याच्यावरती त्या परीक्षेचं स्वरूप आपल्या लक्षात येऊ शकतं. याचा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की त्या परीक्षेच्या गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आणि बुक लिस्ट. आता प्रश्नपत्रिकांचा अभ्यास काय करायचा, बऱ्याच वेळेस विद्यार्थी सुरुवात करताना मी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं बघतो, म्हणजे आजही अनेक मित्र मला फोन करत असतात की आता परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मग सुरुवात कुठून करू. मी नेहमी सांगत असतो कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा, सुरुवात त्याच्या सिलेबस पासून करा. याचं कारण आहे की आम्ही लढायला जात असतो आणि शत्रू कोण आहे हेच आम्हाला माहित नसतं. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे करायचा आहे, मात्र एखादी परीक्षा द्यायची आणि तिचा सिलेबसच जर माहित नसेल तर शत्रू कोण आहे हेच जर आम्हाला माहित नसलं तर वार आम्ही नेमका कुणावरती करायचा हे आम्हाला कळणार नाही. मला असं वाटतं की शत्रू कोण आहे, म्हणजे सिलेबस आमचा शत्रू आहे असं नाही, मी फक्त रूपात्मक सांगतोय की सिलेबस आपल्याला जर माहित असेल त्या परीक्षेची तयारी करणं अत्यंत सोपं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, जुन्या प्रश्नपत्रिका. आता जुन्या प्रश्नपत्रिका कशासाठी बघायच्या, तर यात एक महत्वाची गोष्ट आहे की जुन्या प्रश्नपत्रिकांचा गेल्या 3-4 वर्षांचा, 4 वर्षाचा, 5 वर्षांचा जर अभ्यास केला तर यात 2 फॅक्टर महत्वाचे असतात. एक, आपल्याला परीक्षेचं स्वरूप कळतं, एकतर परीक्षेचा स्तर कळतो, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, प्रश्न विचारण्याचा आयोगाचा दृष्टिकोन कसा आहे ही गोष्ट कळते. आणि दुसरी गोष्ट असते की बऱ्याच वेळेस आयोगाचे प्रश्न रिपीट होतात आणि त्या रिपीट झालेल्या प्रश्नातून आपल्याला प्रश्न रिपीट होतात आणि रिपीट झालेल्या प्रश्नांतून आयोगाचा एकंदर दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण
जर जुन्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या तर परीक्षेचं स्वरूप क्लिअर होतं आणि परीक्षेचं जर स्वरूप आपल्याला कळालं तर मग काय वाचायचं आणि काय सोडायचं ह्या गोष्टी कळतात. मुळात कुठलंही पुस्तक घ्या, म्हणजे एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. इतिहासाचं ग्रोवर अँड ग्रोवरचं पुस्तक घेतलं आणि या पुस्तकातून मी अभ्यास करायला लागलो. एमपीएससीचा कुठल्याही परीक्षेचा सिलेबस घ्या, पीएसआयचा इतिहासाचा सिलेबस घ्या, तुमचा राज्यसेवेचा इतिहासाचा सिलेबस घ्या किंवा कुठल्याही परीक्षेचा इतिहासाचा सिलेबस घ्या, ग्रोवर मध्ये काही पॉईंट टू पॉईंट सगळंच्या सगळं सिलेबस मध्ये उतरवलंय असं कधीच नसतं. आणि तसंच कुठल्याही पुस्तकामध्ये नसतं. कुठल्या पुस्तकातला कुठला मुद्दा चांगला आहे आणि कुठला मुद्दा आपल्या सिलेबसशी निगडीत आहे, कुठल्या मुद्द्यावरती प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडले आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात कधी येईल, यातला पहिला मुद्दा आहे एक तर आपल्याला सिलेबस चांगला माहित असला पाहिजे. दुसरा मुद्दा की आपण प्रश्नपत्रिकांचं वाचन चांगलं केलं पाहिजे. जर आपल्याला ती परीक्षा समजून घ्यायची असेल आणि पुढे पुस्तकं चांगल्या पद्धतीने वाचायची असतील तर ह्या दोन गोष्टी कळणं महत्वाचं असतं. मग आता पुस्तकं वाचायचे, मग सुरुवात कुठून कशा करायची, तर नेहमीच जसं सगळेजण तुम्हाला आतापर्यंत सांगत आले असतील, सगळ्या क्लासेसमध्ये वाल्यांनी सांगितलं असेल, सगळ्या मित्रांनी सांगितलं असेल, तर सुरुवात कुठून करायची, तर मला असं वाटतं की शाळेच्या पुस्तकांपासून सुरुवात करायची. मग शाळेची पुस्तकं नेमकी सुरुवात कशी करायची, म्हणजे कसं करायचं, कुठल्याही परीक्षेला सामोरं जा, किमान 3 वेळेस तुम्ही शाळेची पुस्तकं चांगल्या पद्धतीने वाचली पाहिजे. चांगल्या पद्धतीने वाचली पाहिजे. आपलं आमचं चुकतं काय की आम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतो आणि मी माझ्या पाहण्यात आलेली गोष्ट अशी आहे की पोलीस भरतीचा अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा बिपिन चंद्रांचं पुस्तक घेऊन बसतो, ग्रोवरचं पुस्तक घेऊन बसतो. म्हणजे आम्हाला परीक्षेच्या पहिली पायरी काय, दुसरी पायरी काय, तिसरी पायरी काय याचं आकलन होत नाही. आम्ही थेट 5व्या पायरीवरती पाय ठेवायला जातो आणि मग घसरून पडतो. आम्हाला जर सुरुवात करायची असेल तर पहिली पायरी सिलेबस आहे, दुसरी पायरी जुन्या प्रश्नपत्रिका आहे, तिसरी पायरी शाळेची पुस्तकं आहे. आणि जर या तिन्हींमध्ये आमचा हातखंडा आला, शाळेची पुस्तकांच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या आम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या, तर आम्ही रेफरन्स बुक कडे जावं असं माझं मत आहे. आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की बरीच मुलं आम्हाला तो प्रश्न कायमच विचारत असतात की मग नोट्स कशा काढायच्या. जर आम्ही आता शाळेची पुस्तकं वाचतोय मग आताच नोट्स काढून घेऊ का, आता पहिल्याच वेळेस रेफरन्स बुक वाचतोय मग लगेच आत्ताच्या आता आम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचतोय पॉलिटीचं, आताच कालच सुरुवात केली मग आजच नोट्स काढून घेऊ का. तर मला असं वाटतंय की एक प्रोसेस आहे. प्रोसेस कशी आहे, कुठल्याही पुस्तक एकदा वाचलं आणि डोक्यात घुसलं असं कुठल्याही कितीही हुशार विद्यार्थी असला तरी मला असं वाटतं की असं कधी होत नाही. प्रत्येक अभ्यासाला समजून घेण्याची एक प्रोसेस असते, एक पातळी असते. समजा काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, काही मेडिकल साईडचे विद्यार्थी असतील, लॉचे विद्यार्थी असतील, एखादा आर्टचा विद्यार्थी असला तर कदाचित त्याला पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कळू शकतं. मात्र बाकीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वेळेस सगळं वाचलं सगळं लक्षात राहिलं असं कधीच होत नाही. मला असं वाटतं की नोट्स कशा पद्धतीने काढल्या पाहिजे, तर पहिल्या वेळेस तुम्ही ती पुस्तक रीड केलं पाहिजे. रीड अशासाठी केलं असलं पाहिजे की पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचता त्यावेळेस पहिल्यांदाच तुम्ही सिलेबस बघितलेला असतो, जुन्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या असतात आणि मग त्या सिलेबस मधलं ह्या पुस्तकामध्ये किती आहे याचा एक अंदाज तुम्हाला येतो. पहिली गोष्ट. दुसऱ्या वेळेस काय केलं पाहिजे, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ते पुस्तक वाचतात त्यावेळेस त्याच्यावरती मार्किंग केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळेस ह्या पुस्तकामधले कुठले प्रश्न आलेले होते, या पुस्तकामधला कुठला मुद्दा सिलेबस मध्ये महत्वाचा आहे त्याला मार्किंग करत चला. याचं कारण असं आहे की पुस्तक जर 600 पानांचं आहे तर 600च्या 600 पानं प्रत्येक वेळेस वाचले पाहिजे असं काही नाही. त्या पुस्तकामधला कुठला मुद्दा लक्षात आहे, कुठला मुद्दा महत्वाचा आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. जर तुम्ही त्याला मार्किंग करत गेला तर हा मुद्दा महत्वाचा आहे हे आमच्या लक्षात येईल. त्याचा पुढचा मुद्दा नोटिंग. पहिला मुद्दा होता फक्त पुस्तकं रीड करणं जसं आहे तसं, दुसऱ्या याच्यामध्ये मार्किंग करायला सांगितले महत्वाचे मुद्दे. आणि मग तिसऱ्या टप्प्यावरती ज्यावेळेस तुम्ही जाल तिसऱ्या वेळेस तुम्हाला नोट करता आल्या पाहिजे. नोट म्हणजे काय, जो भाग तुम्ही मार्किंग केलेला आहे, आता मी असं अज्युम करतोय की हे सगळं करत असताना तुम्ही महत्वाचाच भाग मार्किंग केलेला असेल, मग तो जो भाग तुम्ही मार्किंग केलेला आहे त्यातले महत्वाचे मुद्दे तुमच्या नोट्स मध्ये आले तर तुमच्या नोट्स परिपूर्ण झाल्या, असं मी समजेल. मुळात असं बऱ्याच वेळेस होतं की पुस्तक 100 पानांचं असतं, आमच्या नोट्सही 100 पानांच्या असतात, मग नोट्स काढल्याचा फायदा काय असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर निर्माण होतो. मुळात जर तुमचं पुस्तक 100 पानांचं असेल तर 10 पानांमध्ये तुमच्या नोट्स संपल्या पाहिजेत, हे एक टार्गेट डोळ्यासमोर ठेवा.
आणि मला असं वाटतं की आता कोणतरी म्हणतंय हायलाइट्स केल्याने मेन पॉईंट समजतात, बरोबर. मात्र ते मेन पॉईंट आपल्याला काढता आले पाहिजे. जर ते काढायचे असतील तर या पद्धतीने जावं लागेल. पहिलं नोट्ससाठी मी महत्वाचा मुद्दा सांगितलाय. पहिलं रीड करा थरली, त्यानंतर महत्वाचे मुद्दे मार्क करा आणि त्या महत्वाच्या मुद्द्यांमधून नोट्स काढा, तर तुमच्या नोट्स परिपूर्ण बनतील असं मला वाटतं. बऱ्याच वेळ मुद्दे आता मी जे प्रश्न मला आठवतात किंवा जे प्रश्न विद्यार्थी विचारत असतात असे काही प्रश्न ठरवली घेतो. ज्यांना ज्यांना प्रश्न पडतायत किंवा ज्यांना ज्यांना वाटतं की हे विचारलं पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिला मुद्दा, बरेच विद्यार्थी जो प्रश्न कायम विचारतात, किती तास अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बरेच माझे मित्र ऑनलाईन दिसत आहेत मला. बरेच जण प्रश्न असा विचारतात, किती किती तास अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच जणांनी आपलं असं झालेलं असतं, कुठेतरी एखादी युट्यूबला क्लिप्स ऐकलेली असते, कुठेतरी एकदम प्रेरणादायी असं पेटवणारं भाषण ऐकलेलं असतं आणि मग ते भाषण आम्ही ऐकलं की तिथून सभागृहातून बाहेर पडताना लगेच आपल्याला पुढच्या वर्षी आयएस व्हायचं आणि इथं येऊन परत भाषण द्यायचंय असं काहीतरी वाटायला लागतं. आणि मग या भरामध्ये मग आम्ही किती तास अभ्यास करायचा असा कायम प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारायला लागतो. मला असं वाटतं की किती तास अभ्यास करायचा याच्यापेक्षा अभ्यास कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी एखादं पुस्तक 10 दिवसांमध्ये वाचत असेल आणि 10 दिवसात वाचल्यानंतर त्याला जर ते पुस्तक सगळं कळत असेल आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी 5 दिवसात वाचलं आणि मग त्याला सगळं काही कळालं, तर मला असं वाटतं की दोघांचं सारखंच आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी कमी वेळ अभ्यास केला काय आणि एखाद्याने जास्त वेळ अभ्यास केला काय. तुमची समजण्याची प्रोसेस किती चांगली आहे याच्यावरती तुमचा अभ्यास किती केला पाहिजे किंवा तुम्हाला किती वेळ मिळतोय हे सगळं डिपेंड आहे. मुळात अभ्यास किती तास केला पाहिजे असं काही बेसलाईन काहीच कुठंच नसतं. एखादा मुलगा 2 ते 3 तास अभ्यास करूनही पास होऊ शकतो, एखादा मुलगा 12-12 तास अभ्यास करूनही नापास होऊ शकतो. मात्र तुम्ही जो काही वेळ अभ्यासाला द्याल तो वेळ क्वालिटी टाइम असला पाहिजे. बऱ्याच वेळेस मी अभ्यासिकेमध्ये मी अभ्यास केलेला आहे, तुमच्यापैकी बरेच जण अभ्यास करत असतील. आम्ही बऱ्याच वेळेस असं बघतो की मुलं अभ्यास करत असतात, बाजूला मोबाईल ठेवलेला असतो, प्रत्येक मिनिटाला आपण मोबाईलमध्ये फोटो घालत असतो आणि मग इकडं पुस्तकामध्ये बघत असतो. अशा पद्धतीने जर अभ्यास करायला लागलो तर मला असं वाटतं तुम्ही 12 तास अभ्यास केला तर त्याचा काहीच फायदा होऊ शकत नाही. 7 ते 8 तास अभ्यास हा साधारणतः सरासरी असावा जरा तुम्ही अभ्यासिकेमध्ये जात असाल. मात्र या 7 ते 8 तासामध्ये मोबाईलचा वापर हा अत्यंत कमी आणि अगदी गरज पडली तर अभ्यासासाठी किंवा गुगल करण्यासाठी जर तुम्ही मोबाईल घेतला तर तेवढ्या पुरता मोबाईलचा वापर असावा असं माझं मत आहे. आता बऱ्याच याच्यावरती मतांतर असू शकतात, परंतु आज जरी कम्प्युटरचा मोबाईलचा जमाना असला तरी मोबाईलचा वापर हा अभ्यासापुरताच केला पाहिजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, असं माझं ठाम मत आहे. फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरती ग्रुप बघितले किंवा व्हिडिओ बघितले म्हणून तुम्ही पास होतात असं अजिबात काही नसतं. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येणाऱ्या मेसेज माहिती किती परिपूर्ण असते याच्याबद्दल माझ्या तरी मनामध्ये शंका आहे. मला असं वाटतं की आयोगानं सिलेबस दिलेला आहे, चांगल्या चांगल्या प्रकाशनाची पुस्तकं बाजारात आलेली आहे. ही सगळी पुस्तकं जर आपण चांगल्या पद्धतीने वाचली तर मला असं वाटतं की कुठल्याही युट्यूबच्या व्हिडिओवरती डिपेंड राहायची गरज नाही. बघा, जर तुम्हाला एखादा मुद्दा क्लिअर होत नसेल, कन्सेप्ट क्लिअर होत नसेल, जर तुमच्याकडे वेळ अवेलेबल असेल तर जरूर बघा. मात्र हे बघितल्यानंच तुम्ही पास व्हाल असं अजिबात नसतं. आणि म्हणून मी सांगतोय की कमीत कमी मोबाईलचा वापर ही तुमची यशाची गुरुकिल्ली असेल, ही मी 100% आणि खात्रीने सांगतो. आणि मग साधारणतः 7 ते 8 तास अभ्यासाला दिले पाहिजेत असं माझं मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये जे प्रश्न आम्हाला कायम स्वरूपी विचारले जातात, बरेच विद्यार्थी असं विचारतात मग आता किती वर्ष लागतील पास व्हायला. आता तुम्ही जशा पद्धतीने अभ्यास करशाल, तुमची क्षमता अभ्यास करायची जशा पद्धतीने असेल तशा पद्धतीने तितकी वर्ष तुम्हाला लागतील असं मला वाटतं. यातला महत्वाचे आणखी काही प्रश्न आणि आणखी काही गोष्टी मी सांगणार आहे की मग बुकलिस्ट कुठली वापरायची. बऱ्याच वेळेस होतं की ज्यावेळेस आम्ही राज्यसेवेचा अभ्यास करतो किंवा एमपीएससीचा अभ्यास करतो, बऱ्याच वेळेस असं होतं की पुस्तकं कुठली वापरायची. एका विषयाची किमान 15 प्रकाशनांची पुस्तकं बाजारात असतात, किमान 15. विकास गोटेकरांचा एक प्रश्न आलेला आहे, सर मी 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे, मला डिग्री नंतर एमपीएससी इंजिनिअरिंग साठी प्रिपेअर करायचं आहे, तर इनिशियली काय केलं पाहिजे. साहजिक आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला जर इंजिनिअरिंग नंतर एमपीएससी चं प्रिपरेशन करायचं आहे
तर इतरांसारखीच प्रोसिजर आहे. माझंही इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी इंजिनिअरिंग नंतरच एमपीएससी केलेलं आहे. पहिलं सिलेबस, बुक लिस्ट आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर हे तीन महत्वाचे टप्पे आपल्या याच्यातले आहेत, अभ्यासक्रमातले आहे असं मला वाटतं. आपल्या अभ्यासातले असावेत असं माझं फार प्रामाणिक मत आहे. सिलेबसचा अभ्यास, बुक लिस्ट ठरवणं आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधून परीक्षेचा दर्जा, परीक्षेचा स्वरूप, परीक्षेचा आवाका लक्षात घेणं आणि त्यानुसार मग शाळेच्या पुस्तकांचा वापर करून कन्सेप्ट क्लिअर करून घेणं आणि मग रेफरन्स बुक वाचणं ही पद्धत असावी असं माझं मत आहे. पुढचा विषय होता की बुक लिस्टच्या संदर्भात आपण बोलत होतो की कुठली पुस्तकं वापरावी. मी सांगत होतो की बऱ्याच प्रकाशनाची प्रत्येक विषयाची 10 15 पुस्तकं बाजारामध्ये आहे. मी फार बेसिक न जाता काही काही गोष्टी ज्या तुमच्या माझ्या अनुभवाला येत असतात त्या अनुभवावरती सांगतोय की बऱ्याच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो, मी अभ्यास करतोय आणि मी समजा इतिहासाचं ग्रोवर अँड ग्रोवर हे पुस्तक वाचतोय आणि मग मी ज्यावेळेस ते पुस्तक वाचत बसलेला असायचो त्यावेळेस माझ्या शेजारी माझ्या बाजूला बसलेला एखादा मुलगा जर त्यांनी बाजारामधून समाधान महाजन सरांचं पुस्तक आणलं की मग मी लगेच त्या इतिहासाच्या त्या पुस्तकामध्ये बघायचो आणि मला असं वाटायचं या पुस्तकात वेगळं काहीतरी दिलेलं आहे, या पुस्तकात नेमकं काहीतरी वेगळं दिलेलं आहे आणि मग मला असं वाटायचं की आपण पण ते पुस्तक वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की एका विषयाची 10 वेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा आम्ही कुठल्याही विषयाचं एकच पुस्तक 10 वेळेस जर वाचलं तर मला असं वाटतं त्याचा 100% फायदा होऊ शकतो. मात्र पुस्तक वाचताना आपल्या सिलेबसचा निगडीत भाग जास्त प्रेफर करावा असं माझं मत आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या पुस्तकामध्ये सिलेबसचा एखादाच मुद्दा असतो आणि आम्ही सगळं पुस्तक वाचत बसतो. जर अशा पद्धतीने केलं तर तुमचा सगळा वेळ त्यामध्ये वाया जाऊ शकतो आणि म्हणून माझं सांगणं आहे की आपल्या सिलेबसच्या निगडीत असलेला मुद्दाच त्या पुस्तकामध्ये वाचावा आणि तरच आपल्याला त्या वेळेचा उपयोग करून घेता येईल आणि ते पुस्तक वाचल्याचा सुद्धा फायदा होईल. बऱ्याच वेळेस असं होतं की आमची बुक लिस्टच ठरलेली नसते आणि मग काय होतं की मग यांनी हे पुस्तक सांगितलं, त्यांनी ते पुस्तक सांगितलं, ह्या मित्रांनी हे पुस्तक वापरलं होतं, त्या मित्रांनी ते पुस्तक वापरलं होतं, अशा पद्धतीने आमचा घोळ होतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीने घोळ होणं एक कारण असं आहे की आमची बुक लिस्ट तयार नसते. माझं स्पष्ट मत आहे प्रत्येक विषयाच्या संदर्भात एक रेफरन्स बुक आणि आणखीन त्याला जोडीचं एखादं बुक, अशी साधारणतः 2च पुस्तकं आम्ही वाचली पाहिजेत. 2च पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ही जर पुस्तकं चांगल्या पद्धतीने वाचत गेलं, बाकी कुठलेही प्रश्न अभ्यासक्रमामध्ये येऊ द्या, आम्ही जर मूळ पुस्तकं साधारणतः प्रत्येक विषयाचं एक मूळ पुस्तक ठरलेलंच आहे आणि जर त्या पद्धतीने करत गेलो तर मला असं वाटतं समजा इतिहासाचा राज्यसेवेचा आम्ही अभ्यास करतोय, 60 प्रश्न आम्हाला इतिहासामध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारलेले असतात आणि त्यामध्ये स्पेसिफिक दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असं सांगतो त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचंच असतं. आम्ही ग्रोवर अँड ग्रोवर हे एकच पुस्तक किती दिवस वाचत बसलो तरी महाराष्ट्राच्या इतिहासाचं आमचं अभ्यास, आमचं ज्ञान अपूर्ण राहू शकतं. म्हणून मला सांगायचं आहे की त्या पुस्तकामध्ये आमच्या सिलेबसच्या रिलेटेड किती भाग आहे हे वाचणं आवश्यक आहे असं माझं मत आहे आणि म्हणून आपल्या सिलेबसनुसार पुस्तकाची एक लिस्ट बनवा आणि ती लिस्ट म्हणजे बरेच पुस्तकांच्या लिस्ट आता मार्केट म्हणजे फेसबुकवरती, सोशल मीडियावरती अवेलेबल असतात, आपल्याला मिळत असतात. त्यातली 90% पुस्तकं ही सारखीच असतात. त्या 90% पुस्तकांची एक लिस्ट करा आणि तीच पुस्तकं वारंवार वाचा. मला असं वाटतं की काहीच अडचण येणार नाही. आता एक मित्र आहे हर्षद भारतीय सर, चालू घडामोडीच्या नोट्स बद्दल सांगतो मी तो पण मुद्दा. मात्र बुक लिस्टचा विषय मी पहिला क्लिअर करतो की बुक लिस्टच्या ह्या गोष्टी आम्ही क्लिअर केल्या पाहिजेत की आमची जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट सिलेबसला धरून आहे का याचा विचार केला पाहिजे. आमची बुक लिस्ट एका विषयासाठी आम्ही 5-5, 10-10 पुस्तकं वाचतोय का असं नसलं पाहिजे. आमचं 1, 2, 3 पुस्तकं जी असतील ती पुस्तकं आम्ही वारंवार वाचू, त्यातले संदर्भात असलेले किंवा सिलेबसशी रिलेटेड असलेले मुद्दे वारंवार त्याचं पारायण करू तर आम्हाला परीक्षेत त्याचा फायदा होईल. बऱ्याच मुलांना असं वाटतं की नाही मग एखाद्या परीक्षेमध्ये म्हणजे असं 2013ला मी PSI मेन्सला होतो. मला आठवतंय की त्यावेळेस असं झालं होतं की 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून PSIच्या इतिहासाचे सगळे प्रश्न पडले होते. तिथून पुढे असं झालं की 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा खपच एकदम वाढून गेला. सगळे मुलं 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यास करायला लागले. म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये
एखाद्या पुस्तकातून प्रश्न विचारले म्हणजे कायमस्वरूपी त्यावरती प्रश्न विचारले जातील असंही होत नाही. म्हणून एखाद्या पुस्तकातून प्रश्न आले म्हणून कायमस्वरूपी तेच पुस्तक वाचायचं असं न करता रेफरन्स बुकला महत्व द्या. ते पुस्तक वारंवार वाचा आणि त्याला जोडी तुम्हाला जर एखादं संदर्भित पुस्तक वाचायचं असेल तर जरूर वाचा. दुसरं, आता अमोल खैरनार यांनी विचारले सर नेमके कोणत्या प्रकाशनाचे बुक्स रेफर करावे. मला असं वाटतं की याचा विचार आपल्याला प्रकाशन वाईज न करता विषयावाईज करावे लागतील. म्हणजे जर आपण इतिहासाचं बघितलं तर ग्रोवर अँड ग्लोवर बिपिन चंद्र सरांची पुस्तकं चांगली आहेत आणि ती वाचावीच लागतात. तर त्याच वेळेस दुसरीकडे जर तुम्ही पॉलिटीला गेले तर पॉलिटीसाठी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचावं लागतं. लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचावं लागतं. म्हणजे प्रत्येक विषयानुरूप तुम्हाला जावं लागेल. प्रत्येक विषयामधलं जे जे दर्जेदार पुस्तक आहे किंवा सर्वोत्तम पुस्तक आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे एकाच प्रकाशनाचं पुस्तक सगळ्यांसाठी चालेल मला असं वाटतं की अशा पद्धतीने करू नये. दुसरा मुद्दा मी घेतो की चालू घडामोडीच्या नोट्स बद्दल सांगा. चालू घडामोडीच्या नोट्स बऱ्याच वेळेस काय होतं की मुळात पेपर कुठला वाचायचा इथून आमची समस्या असते. आता बरेच मुलं ग्रामीण भागातले असतात. इंग्लिशचा पेपर म्हटला, इंग्लिश मधला पेपर म्हटला की सगळी बोंबाबोंब असते. म्हणजे माझ्यासही सगळ्यांचीच असते. तर मग इंग्लिश मधला पेपर नाही वाचायचा. मग इंग्लिश जे एमपीएससीला मेन्सला वेगवेगळे प्रश्न येतात किंवा वेगवेगळी चांगल्या पद्धतीची माहिती असते ही आम्हाला कुठून मिळेल किंवा मग त्याच्या जर नोट्स आम्हाला पाहिजे असतील तर त्या कुठून मिळेल. बऱ्याच वेळेस असं होतं. मला असं वाटतं की कुठलाही एक चांगला पेपर लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा लोकमत असेल, कुठलाही एक चांगला पेपर, मोस्ट पेपरली लोकसत्ता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचला, दररोजच्या दररोज त्याची टिपणं काढत गेली, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पॉइंट कुठले हे जर तुमच्या लक्षात आलं. म्हणजे मी पेपर वाचतोय आणि माझ्या लक्षात आलं की मानव विकास निर्देशांक जाहीर भारत 130व्या क्रमांकावरती अशी जर बातमी असेल तर मी तिचं टिपण काढलं पाहिजे. मात्र हे टिपण काढायचं हे मला कधी कळेल जर मी सिलेबस मधला मानव विकास निर्देशांक हा पॉइंट वाचलेला असेल तर इथं ते टिपण काढलं पाहिजे हे मला कळेल. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्हाला पेपर मधून टिपण कसलं काढायचं हेच कळत नाही. याचं कारण असं असतं की आम्ही सिलेबसच व्यवस्थित बघितलेला नसतो. आम्ही जुने क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघितलेले नसतात. म्हणून मी सांगितलं की सिलेबस जर कळाला तर पेपर मधल्या कुठल्या गोष्टी वाचायच्या, कुठल्या गोष्टी सोडायच्या याचं नॉलेज आम्हाला येईल. आता चालू घडामोडीच्या नोट्स काढताना कशा पद्धतीने काढायच्या तर दररोजचं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, रविवारचं वर्तमानपत्र अत्यंत बारकाईनं, अत्यंत काटेकोर पद्धतीनं वाचलं पाहिजे असं माझं फार प्रामाणिक मत आहे. कारण वेगवेगळे अग्रलेख वेगवेगळ्या विषयांवरच्या सविस्तर घडामोडी रविवारच्या वर्तमानपत्रामध्ये असतात. मी तो म्हणतो रविवारी म्हणजे 4-5 पेपर घेतले आणि त्या 4-5 पेपरांचं जरी दिवसभर वाचन केलं तरी फायदेशीर आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, चालू घडामोडीचं एक पेपर कंटिन्यू वाचणं आणि दर महिन्याचं कुठल्याही पब्लिकेशनचं एक मासिक जर घेतलं तर चांगल्या पद्धतीने उजळणी त्यातून होऊ शकते असं मला वाटतं. कुठल्याही पब्लिकेशनचं मासिक घ्या. बऱ्याच वेळेस पृथ्वीचं मासिक चांगलं आहे असं माझा अनुभव आहे. तर त्या मासिक जर आपण घेतलं तर त्यातून आपल्याला आपल्या नजरेखालून सुटलेला एखादा मुद्दा असेल, आपल्या लक्षात न आलेला एखादा मुद्दा असेल तर त्याची सुद्धा उजळणी त्यातून होऊ शकते. सौरभ बैरागी आमचे मित्र आहेत, ते असं म्हणतात की सर सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मुलांचा प्रचंड वेळ हा मोटिवेशनल स्पीचच्या नावाखाली वाया जातो असं वाटतं का आणि कदाचित एक प्रकारचं व्यसन आहे असं वाटत नाही का. म्हणजे असे व्हिडिओ बघावेत पण ते किती आणि कोणत्या प्रकारचे असेल. साहजिक आहे, कुठल्याही अभ्यासाला ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस कुठंतरी एक प्रेरणा अपेक्षित असते किंवा प्रेरणा हवी असते. आमचे एक मित्र फार सुंदर सांगतात, माणसानं पेटावं तर ते सागाच्या लाकडासारखं पेटावं, बाबळीच्या लाकडासारखं पेटू नये. म्हणजे सागाचं लाकूड जर पेटलं तर पूर्ण जळेपर्यंत ते भिजत नाही, बाबळीचं लाकूड वारंवार पेटवावं लागतं. आमची प्रेरणा ही जर आंतरिक प्रेरणा असेल, आणि मी नेहमी सांगत असतो की आपल्या घरी असलेले आपले आई वडील ही आमची जर प्रेरणा बनलेत, ज्या माणसांनी आपल्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट केलेली असतात, ज्या माणसांनी आपल्यासाठी आयुष्यभर स्वप्न बघितलेली असतात, ती माणसं जर आमची प्रेरणा बनली तर कुठलेही मोटिवेशनल व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. इतकी प्रेरणादायी ती माणसं असतात आणि त्यांचे कष्ट हे जर आमच्यासाठी मोटिवेशन बनले, प्रेरणादायक बनले तर मला असं वाटतं की प्रत्येक मिनिटाला आम्हाला प्रेरणा मिळत राहू शकते.
आणि प्रत्येक मिनिटाला यशस्वी व्हायची जिद्द आमच्या अंतःकरणामध्ये राहील असं माझं मत आहे. चालू घडामोडीच्या नोट्स बद्दल मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. इथं कोणीतरी एज लिमिटचा प्रश्न विचारलेला होता. एज लिमिटचा एक प्रश्न विचारलेला होता की आता एज लिमिट बद्दल मला असं वाटतं की बरेच चेंजेस झालेले आहेत. आयोगाने त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे. त्यामुळं एज लिमिटचं सध्याचं प्रत्येक परीक्षेसाठीचं वेगळं वेगळं एज लिमिट काय आहे ते आयोगाच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल. किशोर खरात आमचे मित्र किशोर महाराज खरात इथं आलेले आहे. सर नमस्कार. आपलंही मार्गदर्शन आम्हाला कायम असतं. बरेच मित्र आहे. विकी कातकडे आहे, विकास घोटेकर आहे, सोंदे सर आहेत, सुशील आहे, रामभाऊ आहे, सगळे मित्र परिवार आहे. सगळे ऐकतायत, मी तुमचा आभार मानतो. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. मला असं वाटतं की आपण प्रश्न विचारले तर मला त्यावरती बोलता येईल. चांगल्या पद्धतीनं काहीतरी सांगता येईल. माझ्या डोक्यात जे काही प्रश्न सुचत आहेत की ते प्रश्न मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यावरची उत्तरं पण तुम्हाला सांगतोय. चालू घडामोडीच्या नोट्स बद्दल झालं, पुस्तकांच्या बुकलिस्ट बद्दल झालं. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळेस निकाल लागतात, आपल्या सोबतचा विद्यार्थी पास होतो, आपलं कुठेतरी एखाद्या मार्कावरती 2 मार्कावरती सिलेक्शन राहिलेलं असतं आणि हे सिलेक्शन राहिल्यानंतर बऱ्याच वेळेस एक नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये येते. त्याच वेळी घरून बरचसं दडपण असतं, नातेवाईक कायम विचारत असतात कुठपर्यंत आली परीक्षा, कुठपर्यंत आलं सिलेक्शन. बरेच मित्र परिवार आपल्या सोबतचे कुठेतरी प्रायव्हेट नोकरीमध्ये कामाला लागलेले असतात, त्यांचा पगार चालू झालेला असतो, त्यांची लग्न झालेली असतात, ते गाडीवरती फिरत असतात आणि अशा वेळेस आपण लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतो. अशा वेळेस एक नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये दाटून येत असते. प्रत्येक निकालाच्या वेळेस आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण अपयशी ठरतोय, ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये दाटत असते. आणि अशा वेळेस ही जी भावना आपल्या मनामध्ये दाटत असते, अशा वेळेस आपण आपल्या आंतरिक प्रेरणा किती जागरूक ठेवतो आणि किती संयम ठेवतो याच्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. मी नेहमी सांगत असतो की झोपडी बांधायला लागणारा वेळ हा अत्यंत थोडा असतो, मात्र जर राजवाडा बांधायचा असेल तर त्यासाठी वाट बघावीच लागते, त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. तुमचं यश हे मोठं यश असणार आहे आणि ते जर यश तुम्हाला मिळवायचं असेल तर थोडासा पराभवाचा सामना, अपयशाचा सामना, थोड्याशा निराशेचा सामना हा आम्हाला करावाच लागेल. आणि जर भविष्यातलं मोठं यश जर आपल्याला मिळवायचं असेल, बऱ्याच वेळेस असं होतं की कुठेतरी आपण त्या टोकापर्यंत पोहोचलेलो असतो आणि शेवटच्या क्षणी आम्ही माघार घेऊन टाकतो आणि हातात आलेला यशाचा घास आम्हाला तो हातामध्ये पकडता येत नाही. मला बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी भावना असते की आता हे आपल्याला मिळूच शकत नाही. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की मनापासून जर प्रयत्न केले, मनापासून जर प्रयत्न केले आणि मनापासून जर एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती ठेवली तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मग ती परीक्षा कितीही अवघड असली तर तिच्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करत असलो तर 100% यश आपल्याला मिळतं. आमचे मार्गदर्शक आदरणीय राम खैरनार सर बघतायत. सर धन्यवाद. आपल्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या मार्गदर्शनाखालीच बऱ्याच परीक्षांना मी सामोरं गेलोय. अनेक विद्यार्थी जात आहेत आपल्या मार्गदर्शनातून, अनेक विद्यार्थी आतापर्यंत यशस्वी झालेत, यापुढेही यशस्वी होतील. तुमचेही आशीर्वाद, मार्गदर्शन आमच्यावरती असंच कायम ठेवा अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. सर, मी नेहमी बऱ्याच वेळेस सांगत असतो की आमच्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सर सगळं तुमचं आहे. ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या, ज्या ज्या काही गोष्टी आम्ही समोरच्याला देत असतो, तर मला असं वाटतं त्याची प्रेरणा आपण आहात. धन्यवाद सर. काही मुलं परीक्षेला वेळ पुरला नाही म्हणून नापास झालो असे म्हणतात, म्हणून टाइम मॅनेजमेंट प्रत्येक पेपरला कसे करायचे? चांगला प्रश्न आहे. बऱ्याच मुलांची अशी समस्या असते की वेळ पुरत नाही, टाइम पुरला नाही. याचं कारण मला असं वाटतं महत्वाचं, आमच्याही बाबतीत तसंच व्हायचं. याचं कारण असं असतं की आम्ही फक्त वाचत जातो आणि मग परीक्षेच्या शेवटच्या दिवशी डायरेक्ट परीक्षेच्या हॉलमध्ये आम्ही पेपर सोडवायला बसतो
आणि मग ज्या दिवशी आम्ही हॉलमध्ये पेपर सोडवायला बसतो त्यावेळेस ते वाचलेलं आठवायला आणि पेपरमध्ये सोडवायला इतका वेळ जातो की शेवटी तो एक तास कुठं निघून जातो हे आम्हाला कळत नाही. आणि मग लक्षात येतं की अरे आम्हाला टाइमच पुरला नाही. याचं कारण असं असतं की परीक्षेच्या आधी आम्ही कधी परीक्षाच दिलेली नसते. परीक्षेच्या आधी आम्ही कधी तो विषय पेपर कसा सोडवायचा हे समजूनच घेतलेलं नसतं. परीक्षेच्या आधी आमच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की तिथं पॉइंट वाचायचे आणि टिक करायचंय. मात्र जर आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट करायचं असेल, जर परीक्षेमध्ये वेळ कमी पडू नये असं वाटत असेल तर आम्हाला टाइम लावून पेपर सोडवावे लागतील. तेवढ्याच जितका वेळ आम्ही हॉलमध्ये बसून पेपर देत असतो तेवढ्याच वेळ एखाद्या ठिकाणी बसून टाइम लावून आम्हाला तो पेपर सोडवता येतोय का, जर सोडवता येत नसेल तर आमचं नेमकं काय चुकतंय याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि अशी जर प्रॅक्टिस आम्ही वारंवार करत राहिलो, प्रश्नांची प्रॅक्टिस वारंवार करत राहिलो तर मला असं वाटतं की वेळेचं मॅनेजमेंट साधता येईल. वेळेचं मॅनेजमेंट जर आम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की आयोगाने सगळ्या गोष्टींचा विचार करूनच परीक्षेचा वेळ ठरवलेला असतो. त्यामुळे वेळ कमी पडणार नाही. मात्र आम्हाला त्याचं मॅनेजमेंट अगोदरच करावं लागेल. मी नेहमी सांगत असतो की बरेच प्रश्न असे असतात की त्याच्यावरती कितीही विचार केला, किती वेळेस वाचला तरी त्या प्रश्नाचं उत्तर येणंच आपल्याला शक्य नसतं. अशा वेळेस ते प्रश्न स्किप करायचे आणि मुळात कोणते प्रश्न स्किप करायचे हे जर आम्हाला कळायला लागलं तर मला असं वाटतं की वेळेची बचत होऊ शकते. आणि मग असा वेळ जे सोपे प्रश्न आहे किंवा जे प्रश्नांवरती थोडासा विचार केल्यानंतर त्याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं अशा ठिकाणी जर आम्ही वापरलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे टाइम मॅनेजमेंट आम्हाला करता येईल. बऱ्याच वेळेस असं होतं, आणखीन एक मुद्दा येतो की बऱ्याच परीक्षा एकत्रित येतात. म्हणजे एका बाजूला पीएसआयचं ग्राउंड असतं, दुसऱ्या बाजूला एसटीआयची मेन्स असते, तिसऱ्या बाजूला राज्यसेवेची प्रिलिम्स असते, असं बऱ्याच परीक्षा एकत्रित येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की ते राज्यसेवेची पण तयारी करत असतात, एसटीआय पीएसआयची पण तयारी करत असतात. अशा वेळेस कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे मला असं वाटतं. बरेच विद्यार्थी आताही आमचं बऱ्याच वेळेस मुलांचे फोन येत असतात की सर आता कंबाईनची प्रिलिम्स आहे माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर मध्ये आणि राज्यसेवेची सप्टेंबर मध्ये आहे. मग आता मला तर परीक्षा दोन्ही पण द्यायची आहे पण मला जास्त फोकस कंबाईन करायचंय. तर मग अशा वेळेस काय करायचं. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही 2 किंवा 3 परीक्षांची एकत्रित तयारी करत असतात आणि त्याच्या परीक्षा लागोपाठ असतात तर त्यातली तुम्ही सगळ्यात जास्त फोकस केलेली परीक्षा कुठली असते किंवा सगळ्यात आधीची परीक्षा आहे त्या तिन्ही परीक्षांमधला कॉमन सिलेबस कोणता आहे तो कॉमन सिलेबस काढून त्या कॉमन सिलेबसचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने जर आपण केला तर माझा अनुभव असा आहे की राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईनची प्रिलिम्स याच्यामध्ये बराचसा सिलेबस सारखा आहे. फक्त डेप्थ वेगळी वेगळी आहे. आपण राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर कंबाईनची प्रिलिम्स आपल्याला अवघड जात नाही असं माझं मत आहे. त्यामुळं जरी दोन्ही परीक्षा आता सोबत येत असल्या तरी मला असं वाटतं की आपण जर चांगल्या पद्धतीने कॉमन सिलेबस काढला त्यासाठी पुस्तकं कॉमन ठेवली, पुस्तकं एकच पुस्तकं ठेवली तर चांगल्या पद्धतीने आपण दोन्ही परीक्षा हँडल करू शकतो किंवा दोन्ही परीक्षेची प्रिलिम्स चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकतो असं माझं मत आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे एकाच वर्षी राज्यसेवेमध्ये म्हणजे गेल्या वर्षीचा माझा अनुभव आहे की बरेच मुलं असे आहेत की जे एकाच वर्षी पीएसआय पण झालेत, एसटीआय पण झालेत आणि राज्यसेवेला क्लास 1 क्लास 2 पण झालेले. त्यामुळं दोन्ही परीक्षा काहीतरी फार वेगळ्या आहेत असं अजिबात होत नाही. मात्र त्याचं मॅनेजमेंट आम्हाला साधता आलं पाहिजे. दोन्ही गोष्टींमध्ये दोन्ही परीक्षांमध्ये कॉमन पॉईंट काय आहे ते शोधता आले पाहिजे तर निश्चितपणे आम्ही दोन्ही परीक्षा टॅकल करू शकतो. तर इथं आशु तोते म्हणून आहे त्यांनी असं विचारलंय की सर मी जस्ट तयारीला लागलो, आधी फायनान्स मध्ये जॉबला होतो औरंगाबादला पण आता एसटीआय साठी तयारी करायची सर, सर्वात आधी काय करू. मी सुरुवातीला सांगितलं होतं की कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यानुसार आपण गेलं पाहिजे. पहिलं सिलेबस, दुसरं जुने क्वेश्चन पेपर, सिलेबसचा अभ्यास कसा करायचा. बऱ्याच वेळेस असं होतं की सिलेबस म्हणजे काय नुसतं सिलेबस वाचायचं का. तर मला असं वाटतं की सिलेबस दररोज वाचला गेला पाहिजे. सिलेबस बद्दल दररोज आपल्या किमान डोळ्या खालून तरी बघितला गेला पाहिजे की सिलेबस मध्ये नेमके कुठले कुठले मुद्दे आहेत. बऱ्याच वेळेस आपण असं होतं की एखाद्या पुस्तकामध्ये एखादं पुस्तक वाचत असतो आणि आपल्या सिलेबस मध्ये असलेला एकही मुद्दा त्या पुस्तकामध्ये नसतो. मात्र सिलेबस वाचलेला नसतो त्यामुळे आपल्याला त्या परीक्षा पुस्तकामध्ये नेमकं आहे काय हेच कळत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी जो कोणी नवीन तयारी करतो त्यांनी सिलेबस चांगल्या पद्धतीने बघितला पाहिजे, जुने प्रश्नपत्रिका बघितल्या पाहिजे
जेणेकरून आपल्याला परीक्षेचा आवाका लक्षात येईल, प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल आणि मग शाळेची पुस्तकं, त्यानंतर रेफरन्स बुक, अशा पद्धतीने आपण अभ्यासाची सुरुवात करत असतो. माझा मुद्दा चालला होता की टाइम मॅनेजमेंटचा विषय झाला, परीक्षांच्या मॅनेजमेंटचा विषय झाला, आणि हे सगळं करत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये कायम तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी असतात की बऱ्याच वेळेस, म्हणजे आता बऱ्याच वेळेस अशी अपेक्षा आहे की ज्यांना जॉब करायचा आहे, आणि कारण लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांचं इतकी आर्थिक तंगी आलेली आहे की आता मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नाही, आता मी कुठेतरी काहीतरी जॉब करतो आणि मग अभ्यास करतो, कारण परीक्षा येईल की नाही माहित नाही, शासनाने सांगितलंय की वर्षभर आता भरतीच निघणार नाही. बऱ्याच मुलं कुठेतरी गोंधळाची परिस्थिती आहे. या बाबतीत मला सांगायचं आहे, कारण बरेच विद्यार्थी कायम विचारत असतात. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकतर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, जॉब करून अभ्यास होईल का, आणि दुसरा प्रश्न आता असा आहे की लॉकडाऊन मध्ये परीक्षा निघतील का. या दोन्ही प्रश्नांवरती मी येतो. पहिला विषय आहे की जॉब करून परीक्षेचा अभ्यास करता येईल का. तर मला असं वाटतं की साधारणतः 1 वर्ष जर तुम्ही फुल टाइम अभ्यास केला, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि नंतर जॉब केला, तर काही अडचण नाही असं माझं मत आहे. मात्र जॉब नंतर काम केल्यानंतर येणारा थकवा, तुम्हाला कामामध्ये जाणारा तुमचा 8-10 तासाचा वेळ आणि उरलेल्या वेळेची सांगड जर घालता आली, तर मला असं वाटतं की जॉब करून अभ्यास केला तरी काही अडचण नाही, किंवा मुख्य परीक्षेला जर सुट्ट्या तुम्हाला घेता आल्या आणि मग अभ्यास करता आला तर काही अडचण नाही. मात्र हे मॅनेजमेंट साधणं फार मुश्किल आहे. आम्ही बरेच मुलं इथं असणारे जॉब करून परीक्षा देत असतात. अशा वेळेला जॉब मध्ये तुमचं लक्ष थोडंफार प्रमाणामध्ये डळमळीत होतं. तितका 100% फोकस ना जॉब मध्ये देता येतो ना परीक्षेच्या अभ्यासामध्ये देता येतो. हे जर संतुलन आपल्याला साधता आलं तर मला असं वाटतं की जॉब करून सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो. दुसरा मुद्दा, आता लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये किंवा कोरोनाचं संकट आपल्यावरती असताना शासनाने सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्यात, आणि मग आता या परीक्षांचं पुढचं भवितव्य काय असेल, किंवा परीक्षा होतील का, पुढच्या वर्षीच्या परीक्षा निघतील का. तर मला असं वाटतं की 100% एमपीएससीच्या परीक्षा होतीलच. आता आयोगाने वेळापत्रक पण घोषित केलेलं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की मग आता याच्यामध्ये जागा कमी आहे, 100च जागा आहेत, 200 जागा आहेत. मी कायमच सांगत असतो की जागा किती आहे याचा विचार करण्यापेक्षा मला पास व्हायचंय हा विचार करून अभ्यासाला लागा. बऱ्याच वेळेस आयोगाच्या असंही झालेलं आहे की पहिल्यांदा 100 जागा असतात, 1,200 जागा असतात, आणि त्या 1,200 जागानंतर 350-400 पण जागा होतात. त्यामुळं आज त्या ऍड मध्ये किती जागा आहे यापेक्षा मला पास व्हायचंय एवढा एकच विचार करून अभ्यास करा. तुम्ही 100% पास होऊ शकतात, आणि पुढच्या वर्षी परीक्षा येतील का याचा विचार करण्यापेक्षा आज माझ्या समोर परीक्षेचं वेळापत्रक आहे, परीक्षेचा फॉर्म मी भरलेला आहे, कंबाईनचा फॉर्म मी भरलेला आहे, राज्यसेवेचा फॉर्म मी भरलेला आहे, त्याचं वेळापत्रक आयोगाने जाहीर केलेलं आहे, आणि त्या परीक्षा मला द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने विचार करा, त्या परीक्षांवरती फोकस करा, आणि भविष्यात काय होईल याच्यापेक्षा आज माझ्या समोर काय आहे, माझ्या हातात काय आहे याचा विचार करून पुढच्या गोष्टींची तयारी करावी असं माझं मत आहे. दुसरं, कायमचा येणारा जो हे प्रश्न आहे, किंवा कायम विचारले जाणारे काही प्रश्न जे मला आठवत आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. बरेच आशुतोटे म्हणतायत की 5वी ते 12वीचे सगळे विषयाचे बुक आणले सर मी स्टेट बोर्डचे. हा सर मी जॉब करतोय सध्या, बुक्स आणले. ठीक आहे, स्टेट बोर्डचे पुस्तक आणले ते वाचायला सुरुवात करा. बाकी यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आमचं मानसिक संतुलन आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. आपलं शारीरिक आरोग्य जे आहे ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. बरेच विद्यार्थी असे पण बघितलेत मी की अभ्यासाच्या भीतीनं आजारी पडणारे, प्रत्येक परीक्षेला कुठेतरी एखाद्या मंदिरावरती डिपेंड राहणारे असे पण विद्यार्थी आम्ही बघितलेले असतात. मला असं सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षा ही अशी स्पर्धा आहे किंवा अशी परीक्षा आहे की जिथं तुम्हालाच वैयक्तिकरित्या अभ्यास करावा लागतो. तुम्ही कोण आहात, कुठले आहात याचा कधीही निकालावरती परिणाम होत नाही.
बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी इंजिनिअरिंग केलंय म्हणजे मी पास होऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझं इंजिनिअरिंग झालंय म्हणजे माझं सीसॅट चांगलं असेल. काहींना असं वाटतं की माझं मेडिकल झालंय म्हणजे माझी आकलन क्षमता चांगली आहे. तर मला असं वाटतं की असं एमपीएससीच्या याच्यामध्ये काही नाहीये. त्या ठराविक कालखंडामध्ये जो विद्यार्थी अभ्यास करेल, चांगल्या पद्धतीने स्वतःचं इनपुट देईल, तोच विद्यार्थी पास होत असतो. तोच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने यश मिळवत असतो. एखादा बीएचा मुलगा पण एखादं खूप चांगलं यश मिळवू शकतो आणि एखादा खूप अकॅडमिक्स मध्ये फार हुशार असलेला, कायम डिस्टिंक्शन मध्ये असलेला विद्यार्थी सुद्धा नापास होऊ शकतो. कारण परीक्षेचं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही त्या फ्लो मध्ये त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये किती अभ्यास करता, किती चांगल्या पद्धतीने आयोगाच्या स्वरूपाला सामोरं जातात, परीक्षेच्या स्वरूपाला सामोरं जातात, किती चांगल्या पद्धतीने परीक्षेच्या सिलेबसला प्रतिसाद देतात किंवा किती चांगल्या पद्धतीने आयोगाच्या ज्या कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे त्याच्यावरती किती चांगल्या पद्धतीने खरं उतरतात. या सगळ्या गोष्टींवरती तुमची यशाची परिभाषा ठरलेली असते किंवा यशाचं पुढचं गणित सगळं ठरलेलं असतं, असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही किती हुशार आहात या भ्रमात न राहता किंवा तुम्ही अकॅडमिक्स मध्ये किती यश मिळवलेलं होतं, कॉलेज लाईफ मध्ये किती यश मिळवलेलं होतं, या भ्रमात न राहता परीक्षेचा अभ्यास करावा असं माझं फार प्रामाणिक मत आहे. कारण कितीतरी इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी सरळ सेवेच्या परीक्षेतून लिपिक झालेले मी बघितलेले आहे. त्यामुळं आपण तेव्हा किती हुशार होतो याचा आज विचार करण्यापेक्षा मी आज किती अभ्यास करू शकतो, किती चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरं जाऊ शकतो याचा विचार करावा असं मला वाटतं. मला असं वाटतं की एमपीएससीच्या संदर्भातले जवळपास सगळे इश्यू जे जे मला आठवत होते ते मी कव्हर केलेले आहेत. जर कुणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. मला असं वाटतं की बऱ्यापैकी मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. जी कॉमन एखादी अभ्यास बुकलिस्ट असते, तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये मला जर फेसबुकला शेअर करता आली तर मी नक्की शेअर करतो. जी पुस्तकं मी वापरली होती किंवा जी कॉमन बुकलिस्ट असायला पाहिजे अशा पद्धतीची एक बुकलिस्ट 100% शेअर करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की सध्या महामारीचा कोरोनाचा संकट आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांवरती आहे. या सगळ्या कालखंडामध्ये त्याचं दडपण आपल्यावरती न घेता अभ्यास करा. आमचे मित्र आहे सचिन जगताप नावाचे, आम्ही सोबत वक्तृत्व स्पर्धा करायचो. त्यांचं कायमचे त्यांनी मला सांगितलेले वाक्य मला कायम आठवतं की एखाद्या एसी अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला म्हणजेच अभ्यास होतो असं नाही. एखादं तुमच्याकडे पुस्तक असेल, चांगलं अभ्यास करायची चांगली मानसिकता असेल तर एखाद्या झाडाखाली बसूनही तितकंच दर्जेदार अभ्यास होऊ शकतो. मला असं वाटतं की हाच मुद्दा आपल्याला लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये उपयोगी पडेल की बऱ्याच अभ्यासिका बंद आहे, क्लासेस बंद आहे. अशा कालखंडामध्ये केवळ अभ्यासिका असली म्हणजेच आम्ही अभ्यास करू शकतो हा भ्रम डोक्यातून काढून टाका. तुमच्याकडं जर पुस्तक असेल आणि अभ्यास करण्याची मानसिकता असेल तर कुठल्याही जागी बसून तुम्ही अभ्यास करू शकता. इथंच पाहिजे तिथंच पाहिजे असं कुठलंही गणित अभ्यासाच्या पाठीमागे नसतं. काही ठिकाणी मुक्त विद्यापीठाची पुस्तके रेफर करा सांगतात ती कोणती, कारण एमपीएससी झाले नांदेडच्या मुलींनी विद्यापीठाचे पुस्तक वाचले असे मुलाखतीत सांगितले. तुमचे मत काय? खरं आहे, मुक्त विद्यापीठाची बरीच पुस्तकं रेफर केली जातात. म्हणजे प्रत्येकाच्या त्या परीक्षेकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. प्रत्येकानं वापरलेली पुस्तकं थोड्याफार प्रमाणात वेगळी असू शकतात. अर्थात वायसीएमची काही पुस्तकं खरंच खूप चांगली आहेत, मुख्य परीक्षेला ती कामात येतात. मानव विकासाच्या संदर्भातली पुस्तकं असतील, काही इतिहासाची पुस्तकं असतील, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातली पुस्तकं असतील, जरूर मुक्त विद्यापीठाची पुस्तकं फार गरजेची आहेत असं माझं मत आहे. मला असं वाटतं की जे जे काही माझ्या डोक्यात होतं, मनात होतं ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. रोहिदास चोंडे सर आमचे मित्र आहेत, सर एसटीआय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. जे जे मित्र मला इथं ऑनलाईन ऐकतायत, हा व्हिडिओ युट्यूबला शेअर झाल्यानंतर जे जे ऐकतील त्यांचेही मी या निमित्तानं आभार मानतो. आपल्याशी संवाद साधता आला, आपल्याशी मला जे जे काही ज्ञात होतं ते आपल्यापर्यंत पोहोचवता आलं, त्याबद्दल चोंडे सरांचे खरोखर आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता आपल्या सर्वांना येणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो की थोडस निराशेचा कालखंड आहे.
थोडासा मानसिकदृष्ट्या त्रस्त होण्याचा कालखंड असला तरी आपण आपली जिद्द, इच्छाशक्ती जर कायम ठेवली तर यश 100% तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं आहे. ते यश तुम्हाला मिळो अशा अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. फक्त शेवटचा एक प्रश्न घेतो. सर मी आता बीएससी सेकंड इयरला आहे. मी आता 1 महिन्यापासून स्टेट बोर्ड वाचत आहे. आता समोर कोणते बुक्स वाचायचे सर? सर मी आता बीएससी सेकंड इयरला आहे. मी आता 1 महिन्यापासून स्टेट बोर्ड वाचतो. आता जर बीएससी सेकंड इयरला असलेला एखादा विद्यार्थी आहे तर मला असं वाटतं की तुमचं ग्रॅज्युएशन वरती पहिला फोकस असला पाहिजे आणि हे करता करता शाळेची पुस्तकच वाचा, अवांतर पुस्तकं वाचा, वर्तमानपत्रांची सवय लावा. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आताच लगेच वेगळी पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही. तुमचं बीएससी चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करा. दररोजचं वर्तमानपत्र चांगल्या पद्धतीने वाचत जा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्टेट बोर्डचा अभ्यास आता करत आहात, चांगली गोष्ट आहे. स्टेट बोर्डचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवा म्हणजे तुमचं बीएससी कम्प्लीट झाल्या तुम्हाला परीक्षेच्या मूळ प्रवाहात येता येईल. हर्षद म्हणतोय की एक कविता म्हणावी. कविता म्हणण्याचा प्लॅटफॉर्म हा नाहीये. कधीतरी नक्की एखादी कविता जरूर होईल. शेवटी आता आपल्या काय एक मोटिवेशनल, एक शायरी मोटिवेशनल, नक्की एखाद्या दुसऱ्या ग्रुपवरती दुसरा विषय घेऊन आलो की नक्कीच शायरी कविता होईल. आपण सर्वांना मला जे काही सांगता आलं, माझं जे अल्प स्वल्प ज्ञान होतं त्याच्यात तुमच्याशी संवाद साधता आला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. येणाऱ्या यशासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.